मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक म्हणून घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला तो रडतो दाई दाई या संसारा पायी या संसारा पायी संसारा पायी या संसारा पायी. महाराज दशरथ दरबारात बसले. आपल्या इतका सुखी कोणीच नाही जगात. सुख कशाला म्हणताय? दशरथ राजा म्हणाले माझ्याकडे पहा, दरबार भरलाय. आणि त्याच्या लक्षात आलं की आपला मुकुट थोडा तिरपा झालाय. आरसा मागवला. बरं राजा बोलेंदर आले. दरबारात आरसा पाहू नये. आरसा कुठे पाहावा, कुठे लावावा, कोणत्या दिशेने लावा घरात कळतंय. शास्त्र सांगतंय, वास्तुशास्त्र. घरात आरसे किती लावा, फक्त बेडरूम मध्ये आरसा लावू नका. कुत्र्याच्या मौतीने मारायचं तर लावा, आमचं काही म्हणणं नाही. आणि इथं घरातल्या सगळ्यात मोठा आरसा बेडरूम मध्ये. नालायकपणाचा कळस आहे. भारतीय आहे की कोण आहे तू? जनावर आहात का? काय बघायचं असतं त्याच्यात आणि काय बघण्यासारखं असतं त्याच्यात? सावटपणाला काही मर्यादा आहे की नाही? बेडरूम मध्ये आरसा लावू नये. संसदेत आरसा असू नये. ग्रामपंचायतीच्या मिटिंगच्या हॉलमध्ये आरसा लावू नये. आपल्या बेडरूम मध्ये आरसा लावू नये. देवघरात आरसा पाहिजे. पूजा झाल्यावर देवाला आरसा दाखवायचा असतो. राजानं आरसा मागवला. कुठे? सभेत, दरबारात. असा आरसा असतो, प्रत्येक घरात असतो. प्रत्येक घरात आरसा असतो. प्रत्येक घरात एक आरसा असतो. घरातला प्रत्येक माणूस आरसा बोल ना. घरातला प्रत्येक माणूस आरसा पाहतो ना. माणूस आरसा पाहतो का आरशात पाहतो? आरसा पाहतो का आरशात पाहतो? आरशात पाहतो. आरशात कोणाला पाहतो? आपल्याला का दुसऱ्या कोणाला? आपणच आपल्या आरशात आपल्याला पाहतो. काय पाहायचं असतं? काय पाहायचं असतं? कमीत कमी एवढं तरी पहा, किती वाकडं आहे किती सरळ आहे. ते दिलं सोडून. दशरथाचा वाकडा मुकुट सरळ करायला गेला आणि इथे एक केस दिला, पांढरा केस दिसला आणि राजा दचकला. आरसा काढून टाकला. म्हणाले अरे एक केस पांढरा झाला, याचा अर्थ माझं तारुण्य संपलं, आता उतारायला लागलोय. श्रवण समीप बयसित केसा मनहु जरठपन अस उपदेसा नूप जब राजू रामक देऊ हो जीवन जन्म लाहू किन लेऊ. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. गोस्वामींचे ते शब्द नाही, अक्षर आणि ते मंत्र आहे. त्यांच्या कानावर पडू दे बेटा. शांतम बोल. शब्द कळू दे. तुझा आवाज पहाडी आहे. देवाची कृपा आहे तुझ्यावर. पण जर शब्द नाही कळला तर काय उपयोग आहे त्याचा? माईक अंतर किती ठेवायचं तुला माहित आहे. श्रवण म्हणजे कानाजवळ एक केस पाहिला. राजा दचकला आणि म्हणाला आता राज्य कारभारावर बसणं मला योग्य वाटत नाही. माझी अशी इच्छा आहे की रामाला युवराज पदाचा अभिषेक करायचा. आणि सगळ्या दरबाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. तुम्ही नका वाजवू त्या दशरथाच्या. तुम्ही तुमचा आपण काय अयोध्येतले काय काहीतरी काय आपण का रावणाचे काय रामाचे काय आपण रावणाचे कशाला टाळ्या वाजवू? राम राज्य येणार हे जाहीर झालं. जे टाळ्या वाजवत नाही ते कोणत्या पक्षाचे? हा. दशरथ राजा एकदम घाबरला. म्हणजे तुम्ही माझी वाट पाहत होते काय म्हणले जायची? आता मी जर म्हटलं भाऊ पाटील या ठिकाणी 3 दिवस प्रवचन करतो आहे, पण लोकांचा आग्रह आहे नवा मोठा प्रवचनकार उद्या येणार आहे आणि म्हणून भाऊ पाटील आज आपण काढून देऊ, उद्या त्याला बसू आणि तुम्ही टाळ्या वाजल तर मी म्हणेल तुम्ही कटाळीच मला असं म्हणाल ना.
राजा म्हणे माझा कंटाळा का नाही हो महाराज, तसं नाही, तसं नाही, तुम्ही जाहीर केलं म्हणून आम्ही अनुमोदन दिलं. ठीक आहे, कधी करायचं आहे? कुरकुर वसिष्ठांना बोलावलं, राज्याभिषेक करायचा. म्हणाले कर करे स्वाज आज करे स्वाबी, सत्कार्याचा संकल्प झाला की लांबवू नये. लग्न ठरलं की साखरपुडा केला आणि 1.5 वर्षांनी लग्न. कशाला जीव जाळत आहे त्यांचा? तुरतदान महापुण्य उद्याच करा. दशरथाने जाहीर केलंय, सूर्यवंशाचा मृदाभिषेक सम्राट महाराजा दशरथाची राजाज्ञा आहे. उद्या दुपारी वेदोनारायण ब्रह्मवृंदांच्या मंत्राच्या माध्यमातून रामरायाला अभिषेक होणार. नगौरी सजली जशी नखरे करायला, काहीतरी म्हणत आहे काय, नवरी सजली काय काय ते नवरी नटली कानूबाई हा ते तुझं पाठ आहे ते. अशी अयोध्या नगरी सजवली. तुम्हाला पुढचं माहिती आहे, मंथरा माहिती आहे, काही माहिती आहे, त्यांनी विघ्न केलं, राम वनात गेले, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. दरबार भरला इंद्राचा की आपण देवाला पाठवलं वैकुंठातून. कशाला पाठवलंय? राक्षसांना मारायला, रावणाला मारायला. हे तर राज्यावर बसवायला निघाले. यांनी जर गादीवर बसवला, राज्य करायला पाठवलं करा आम्हाला आपण, आणि राज्यच करायचं होतं, मग वैकुंठातलं काय कमी होतं का? पंतप्रधान मोदींनी पंतप्रधानाचा राजीनामा दिलाय आणि आता ते कानपूरमध्ये सरपंचाची निवडणूक लढवत आहेत. काही जरूर आहे का? एवढं मोठं सोडून खाली कशाला येतील? जगन्नाथ जगन्नियंता तो वैकुंठीचा राजा, तो सोडून अयोध्येत राजा व्हायचं काय कारण आहे? विघ्न आणा म्हणून सांगितलं, विघ्न करण्यासाठी सरस्वती पाठवली, ती परत गेली. रामरायाच्या कुठल्याच माणसाची बुद्धी मी भ्रष्ट करू शकत नाही, माझ्या सामर्थ्य नाही. मग कलिपुरुष पाठवला. तो कलिपुरुष सगळ्या अयोध्येत फिरला, एकाही माणसाची बुद्धी भ्रष्ट करण्याची त्याला आयडिया जमेना. मग ही पावनी मंथरा जी कैकेयीच्या माहेरून आली होती, आणि आपल्याला सवय पाहुण्याच्या हातून साप मारायचा, खराब झाली काठी तर पाहुण्याची होईल, पाहुण्याच्या काठीने साप मारायचा आपल्या लोकांना चांगलं जमतं. आणि मग तिला मध्यस्थी केला कलिनी, आणि मग तिला कलिंगड आवडत होते. बगीचात फिरत होती, असं कलिंगड दिसला, बाबा बाबा काय छान आहे, काय छान आहे. तिने उचललं, घरी नेले, कापलं. त्या कलिंगडात कली घुसला. त्याचं एक नाव वेगळं होतं. ज्या दिवशी तिला भ्रष्ट करण्यासाठी मंथरेच्या बुद्धीला त्याच्यात कली घुसला, त्याचं नाव कलिंगड पडलं. आणि ते कलिंगडातून कली घुसला, तो तिच्या पोटातून बुद्धीत गेला, ती भ्रष्ट झाली. तिने कैकेयीला भ्रष्ट केला आणि मग दशरथाला आडवा केला आणि मग रामाला वनवासात पाठवला. आमचा अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक परब्रह्म परमात्मा रामरायाला वनवासात पाठवायला कलिंगड निमित्त झालं. म्हणून कट्टर वारकरी एकादशीच्या उपवासाला कलिंगड खात नाही. तुम्ही खात्या का? हो म्हणून राहिली. जे जे एकादशी करत नाही ते हो म्हणले. एकादशीला कलिंगड खात नाही. असू द्या, कथा सगळ्यांना माहीत आहे. रामरायाचा अभिषेक डिक्लेअर झाला आणि रात्री 10 वाजता श्रीराम कैकेयीच्या महालात गेले. आपलं नित्यकर्म आटोपून कैकेयी आपल्या देवघरासमोर बसली होती. झोपण्यापूर्वी आपल्या आराध्याची प्रार्थना करायची असते. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः असे मंत्र म्हणायचे असतात. आणि मग गुरुमंत्राचं स्मरण करून झोपायचं असतं. मग घाणेरडे स्वप्न येत नाही. बरेच फायदे त्याच्यात. प्रार्थना करते झोपण्यापूर्वीची डोळे बंद करून राजमाता कैकेयी, आणि पाठीमागून कोणी डोळे झाकले. रात्रीचे 11 वाजले होते. दचकली कैकेयी. कोणी क्रूर चेष्टा केली माझी? झोपण्यापूर्वीच्या प्रार्थनेत कोणी अडचण आणली? कोण आहेत तुम्ही? कोणी बोलायलाच तयार नाही. मग तिने ते हात पाहिले असं असं करून आणि ओळखलं, हा हात रामरायाचा आहे. कारण त्याच्या मनगटात ते राजशिष्टाचाराला शोभेल असे कंगण होते. ते राजालाच घालता येतात. रामराया तू? म्हणाले हो. आणि भलत्या वेळी भलती चेष्टा काय? डोकं फिरलं काय तुझं? बेटा, रामरायावर जन्म देणारी आईपेक्षा जास्त प्रेम कैकेयीचं होतं. कौशल्यकडे जास्त राहिले नाही. एवढे काळ राजमाता कैकेयी रामरायाचं बालपण गेलं होतं. लाडका होता रामराया.
डोळे सोड, मला नाही सोडणार, वचन दे. रामराया माझ्याकडे वचन मागतो, काय हवंय तुला, काय हवंय ते नंतर सांगेन, आधी वचन दे. अरे वेड्या, आजपर्यंत तू काय मागितलं आणि मी दिलं नाही, थोडा कमी करा. आजपर्यंत तू काय मागितलं आणि मी दिलं नाही, वचन मागतो, माझ्यावर विश्वास नाही, वचन दे तर डोळे सोडतो. असं नको करू रे, नको मला कोड्यात टाकू रामराया, वचन दे, मी मागितलं ते देईन तर डोळे सोडतो. म्हणाले दिलं वचन, सोड डोळे. डोळे सोडले, उभा बस इथं, काय हवंय सांगितलं रामरायाने. तुला माहीत आहे मी कोण आहे, वैकुंठातून आलोय, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ता, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तथात्मानं सृजाम्यहम्. माते, जगाचा भूभार हलका करण्याचा, उपद्रव मूल्यांचा बंदोबस्त करायचा, साधू संतांचं परिरक्षण करायचं आहे, धर्मकार्याचा पुन्हा एकदा झेंडा उभा करायचा आहे. जसा कांपूरवाल्याने आधी झेंडा लावला, मग मंडप केला, मग बुवा बोलावला. अरे हा झेंडा कार्यक्रमाचा नाही बेटा, तुमच्या धर्म मार्गाचा, धर्म सेवेचा आणि धर्मप्रज्ञेचा हा कीर्तिध्वज आहे. जगाला कळेल कार्यक्रम कसा करावा. इको नका देऊ बेटा, तुम्ही शब्द कळू द्या यांना, नाही असं करायचं. हे का बरं ऐकत नाही राम मला, नाही नाही असं नाही करायचं, मग थोडं कमी राहू द्या प्लीज. इकोमध्ये हे गडबडतील सगळे, नको असं करू भाऊ. मी का सांगतो, हा कीर्तिध्वज रामरायाच्या चरित्राच्या चिंतनाचा सत्संग कसा करायचा, कांपूरवाल्यांनी केला तसा. एवढी कीर्ती, इतकी माणसे, मग आवाज आहे काही, ही शिस्त, ही शांतता, ही स्तब्धता, ही श्रद्धा, हा सद्भाव, हे समर्पण, हे प्रत्यर्पण, हे पावित्र्य आणि या परामर्श परमार्थाचा धन्यवाद आहे तुम्हा सगळ्यांना. कुठे मिळत नाही. आम्ही खूप ठिकाणी जातो, 22 जिल्ह्यात फिरतो, पण अशी मंडळी मला आजपर्यंत कुठंच मिळाली नाही, असं मी प्रत्येक ठिकाणी सांगतो, असं समजू नका. खरंच ते बोलायला काय हरकत आहे. बोल काय पाहिजे. मग मी राज्य करायला आलो नाही माते, मला वनात जायचंय, दंडकारण्यापासून तर लंकेपर्यंत सुपडा साफ करायचा आहे, या उपद्रव मूल्यांचा, या अतिरेक्यांचा, हे धर्मद्रोही, हे अनंतोगत्वा ब्रह्मद्रोही यांचा बंदोबस्त करायचा आहे. मी राज्य केलं तर इकडं कोण जाईल. मग काय पाहिजे. राज्याभिषेक जाहीर झाला, पण राज्याभिषेक न करता मला वनात जाण्यासाठी तू व्यवस्था कर. तू वचन दिलंय, तू मागशील ते देईल, मला वचन दिलंय, आता मला वनात जाता येईल अशी योजना कर. राम कैकेयीला सांगितलं रात्री 11 वाजता. हसले. एवढंच, याच्यासाठी डोळे झाकले, याच्यासाठी एवढा 8 तास करू राहिला. अरे किरकोळ गोष्ट आहे आई, तुला माहिती आहे का, हे किरकोळ नाही आहे. मग तू जर विघ्न आणलं तर काय होईल. अख्खी अयोध्या तुझ्या नावाने बोट मोडील. कडा कडा कडा, या चांडाळणीने विघ्न आणलं म्हणून मरू दे ना, मला काय मागायचं अयोध्येमध्ये. अयोध्येचे लोक माझ्या विरोधात जातील, जाऊ दे. रामा तू माझा राहा, रामराया तू माझा राहा. आई हा निर्णय जाहीर केला की सृष्टीत तू बदनाम होशील. हो दे, संपूर्ण सृष्टीत बदनाम झाली चालेल, पण तू माझा राहा. राजवाड्यात तुझी किंमत संपेल, संपू दे. रामराया फक्त तू माझा राहा. आई वाट लागेल अयोध्येतल्या राजवाड्यातल्या सुखाची. का हा धक्का बाबांना म्हणजे महाराज दशरथांना सहन होणार नाही. राम वनात चालला म्हटल्यावर त्यांना धक्का लागेल, लागू दे. कदाचित त्यांचं बरं वाईट होऊ शकते आई, आणि हा मोठा आरोप तुझ्यावर येईल. तुझ्या कुंकवाचा प्रश्न आई, तुझ्या सौभाग्याचा प्रश्न आई. तू का हो म्हणण्यापूर्वी विचार कर. हे जर केलं तर तुझ्या कुंकवाचा प्रश्न निर्माण होईल. ऐका मायबाप, ऐका. अरे कैकेयीला शिव्या देणाऱ्या चांडाळांना सांगा खरी कैकेयी कोण होती.
हेतू काय होता? काय म्हणालास? हा धक्का बाबांना महाराज दशरथांना सहन होणार नाही. कदाचित त्यांचं बरं वाईट झालं, तुझ्या कुंकवाचा प्रश्न निर्माण होईल. आणि कैकेयीने हात उचलला. उद्या ना कास म्हणाले, उद्या जाहीर करणार तू. उद्या तुझ्या सौभाग्याचं वाटोळं होईल, तुझं कुंकू पुसलं जाईल. रामराया उद्याची गोष्ट करतो, तू सांग. आज तुझ्यासाठी कुंकू पुसायला तयार आहे, आज तुझ्यासाठी कुंकू पुसायला तयार आहे आज. पण रामा फक्त तू माझा राहा, तर रामा तू माझा राहा. याला म्हणतात भाव. रामरायानं हात धरला. सुवासिनी आहेस, नको कुंकू पुसू. आणि त्याप्रमाणे कैकेयीचा प्लॅन आहे, मंथरेची मदत आहे. आणि राज्यकारभार करायला निघालेले, राज्यावर बसायला निघालेले सगळे रडायला लागले. राजवाडा अयोध्या श्मशान, शांतता पसरली. गोस्वामी लिहितायत, राम लक्ष्मण आणि सीता निघाले वनाकडे. प्राण प्रिय भावत जी का, देहू एक बर भरत ही टीका. मागऊ दुसरा बर कर जोरी, पुरवू नाथ मनोरथ मोरी. तापस भेष विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. सीता सचिव सहित दो भाई, शृंगर बेपुर पहुँचे जाए. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. अयोध्या नगरी आडवी झाली. दरवाजे बंद झाले, दुकानं बंद झाले, खाणंपिणं बंद झालं. कुणालाही अडवण्याचं सामर्थ्य नव्हतं. आम्ही तुझ्याबरोबर येतो, जिथं राम तिथं आम्ही. सीता म्हणाली, मी पण येते. तुझं नाव नाही यादीत? म्हणाली, येते. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. लक्ष्मण आईला विचारतोय, सुमित्रेला, मी जाऊ का दादा बरोबर? का वनवासात असं घडलंय? असा फटका मारला आईनं, चांडाळा, माझं दूध खराब केलंस रे पिऊन तू. विचारायला आलास? निरोप देऊन का नाही गेला तू? जा, आजपासून तुझी आई सीता आहे आणि बाप राम आहे. मोठा भाऊ हा पित्यास समान असतो, तुला कळत नाही का चांडाळा? अशी माणसं भारतीय संस्कृतीत होती, होऊन गेली. आज काय आहे? भावाभावात भावाचा अभाव, वृथा शहाणपणाचा प्रभाव. तमसा नदीपर्यंत अयोध्येचे सगळे गेले. रात्री झोपले ना, रथ पुढे निघून गेला. भरद्वाज मुनींच्या आश्रमात थांबले 2 दिवस. तिथून गुहकाकडे गेले. निषादराज गुहक बालपणीचा मित्र होता रामरायाचा, त्यानं थांबवून घेतलं. इथंच थांबा, माझं राज्य तुम्हाला देतो. म्हणाले, राज्यच करायचं, मग अयोध्येचं का सोडलं? आणि सकाळ झाली आणि राम लक्ष्मण सीता गंगेच्या काठावर आले. आता पलीकडे जायचंय, वनवासात चित्रकूटावर जायचंय. मोठी गंगा आडवी आली. जायचं कसं? सीता बरोबर आहे. पलीकडे एक होडी टांगून बांधून तिथं खडकावर एक लंगोटी लावून एक बसला होता होडीवाला, पायावर पाय ठेवून. रामरायानं आवाज दिला, ए! तो काय, इकडे ये. तो लंगटीवाला तिथूनच बोंबलतोय, काय? श्रीराम म्हणाले, आम्हाला होडी पाहिजे. म्हणजे तुझं काम माझ्याकडे, तू माझ्याजवळ ये म्हणले, मी कशाला तुझ्याकडे येऊ? लक्ष्मण म्हणे, दादा हलेच माझेले. काढलं धनुष्य. म्हणजे चुप, गडबड नको करू, त्याचा मतदारसंघ आहे. 3 दिवसाने आपल्याला जायचं आहे परत. फार त्रास देऊ नको यांना. हां, मी का सांगतोय? रामराय हसले, गेले. बोला, काय काम आहे?
अरे होडी पाहिजे, आम्ही तिघं आम्हाला पलीकडे नेऊन घाल, एवढ्या पाण्यातून कसं काय जायचं. बर बर, कुठून आली? लक्ष्मण तुला काय जरूर आहे रे? हा, 50 रुपये धुळे, 50 रुपये धुळे, 50 रुपये धुळे, गाडीत बसल्याने धुळ्याला सोडायचं. कुठून आले काय? त्या ड्रायव्हरला काय करायचं विचारायचं आम्हाला. आम्ही कुठून येऊन कुठे जाऊ? 50 रुपये सीट. काय सीट आहे टॅक्सीचं? जास्त आहे जे असेल ते. रिक्षावाला टॅक्सीवाला पैसेच संबंध. तुला पैसे घे ना. लक्ष्मण तुला चौकशी कर, जमणार नाही. हल्ली अतिरेक येतात. मोदींनी फतवा काढलाय, आधार कार्ड पाहिल्याशिवाय होडीत बसायचं नाही. आमचा नियम आहे. कुठून आले? रामराय म्हणे अयोध्येहून. नाव सांगा. कोणाचं? तुमचं सांगा, यांचे सांगा. कोण आहे? रामरायाने सांगितलं माझं नाव रामभाऊ दशरथ सूर्यवंशी. रामभाऊ बापाचं नाव दशरथ आणि कुळ सूर्यवंशी. रामभाऊ दशरथ सूर्यवंशी. ही बाई कोण आहे? सीताबाई रामभाऊ सूर्यवंशी. हे कोण आहे बडबड छाप? माझा भाऊ आहे लक्ष्मणराव दशरथराव सूर्यवंशी. बर, कुठून आले? म्हणे अयोध्या. हा, अयोध्या. तर अयोध्येचा राम ते काय कोणच्या त्या बाईच्या दगडाला काय ते पाय लागला, त्या दगडाची बाई झाली, तो राम का? ते म्हणे हा, जमणार नाही, होडी मिळणार नाही. चल. राम म्हणे का? नाही नाही, दगडाला पाय लागला त्याची होडी झाली, तो तूच का? म्हणे हा. आणि माझ्या होडीला पाय लावला आणि हिची बाई झाली तर एकीनेच कंबर बसवलंय घरी. महाग आहे नाही, कुठं उद्योग करू मी? भाऊबंद ठेचून मारतील ना. ही कुठून आली अवदासा? बरं, ह्या होडीवर मी धंदा करून माझं पोट भरतो बायका पोरांचं. हिची जर बाई झाली तर मी पोट कशावर भरू? होडी मिळणार नाही. तू निघ इथून, निघ, पळ. नाही जमणार. कोण? लंगोटीवाला. तुका म्हणे पदवी ज्याचे त्याला, ज्याचे त्याला पदवी इतरा न साजे, संतासी उपजे आत्मसुख. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी, याविन सावटी करू नका. करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा तो दोरा उगवेल प्रारब्ध सत्संग करुणी. प्रत्यक्ष पुराणी वर्णिले गुण एक नाम दोष, जातील दोष तुका म्हणे ते सुखा काय येवणे. जमणार नाही. म्हणजे असं न करू भाऊ, माझ्यावर आमची बाई आहे, तिला घेऊन जायचे नाही. ऐकायला त्याने लक्ष्मण धनुष्य काढला. राम म्हणले चुप बस, काहीतरी पर्याय काढ भाऊ. हा, पर्याय आहे. तुमच्या पायाची धूळ लागल्यावर दगडाला जर त्याची बाई होते, होडीची झाली तर, म्हणून आधी तुमचे पाय धुईल माझ्या हाताने, मग होडीत बसवील. सीता पाय लागली, दोन्ही पाय धुईल गुडघ्यापर्यंत. सीता म्हणाली की माझ्या लग्नात माझ्या बापाला ह्या पठ्ठ्यानी रामरायानी फक्त उजव्या पायाचा अंगठा धुवायला, ती जावयाची पूजा करतात ना विष्णुमाई म्हणून, उजव्या पायाचा अंगठा धुवू दिला. हा दोन्ही पाय धुवायला निघाला. बरं, लंगटीवाला काही कळत नाही, हाय काय झोपडी मूडभर मासे, त्याची बायको शिजत होती खायला, काहीच नाही. पण बघा रामराय किती नम्रतेने त्याच्या पुढे, त्याची नदी आहे, त्याची होडी आहे. हल्लीचे नेते असते तर काय केलं असतं? काय शिकायचंय आपल्याला? रामरायाच्या अद्भुत दिव्य चरित्र काय शिकवतंय? तो लहान आहे पण विचार लहान असेल असं नाही. किंबहुना लहान होण्यात जे सुख आहे ते मोठं होण्यात नाही. तुकोबाराय म्हणतात, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, हो लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण लहानालाही महान समजतो, तो खरा महान असतो. आणि म्हणून रामराय हसले. बर, धुई पाय. हा, येडाय तुमचे पाय धुवायला, मग कोणाला पाहतो? बायका पोरांना घेऊन येतो, अख्ख्या गावातले लोक घेऊन येतो. हा, एकटा नाही धुणार. कशा करता एवढं गोळा करतो भाऊबंद? एवढं करून पाय धुतल्यावर ते तीर्थ मी सगळ्यांना देईल. काही जादू वाटते का पा, चमत्कार वाटतो का पा? आणि त्याच्या उपर जर झाली होडीची बाई तर मला भाऊबंद काही म्हणणार नाही. वरतून सांगत होता,
आणि आतून म्हणत होता, देवा आता कसा सापडला, आता पाय धुतल्याशिवाय सोडणार नाही. लक्षात घ्या, कारण देव आणि गुरुदेवांच्या पायात जे आहे ते जगात कुठंच नाही. पाय तुझे गुरु राजा, हेची माझी देव पूजा. पाय तुझे गुरु राजा, हेची माझी देव पूजा. पाय तुझे गुरु राया, तुझ्या चरणाचा बिंदू, तोची माझा कृपा सिंधू. पाय तुझे गुरु राजा, हीच माझी देव पूजा. पाय तुझे गुरु राया, तुझ्या चरणाची माती, हीच माझी भागीरथी. पाय तुझे गुरु राजा, हीच माझी देव पूजा. पाय तुझे गुरु राजा, तुझ्या चरणाची माती, तुझ्या चरणाची धारा, हीची माझी अक्षयधारा. पाय तुझे गुरु राया, नामा मने खेचर पायी, गुरु वाचून दैवत नाही. पाय तुझे गुरु राजा, हीच माझी देव पूजा. पाय तुझे गुरु राजा. वरतून सांगत होता, पाय धुवून मा बसवेल म्हणजे हुडीची बाई होणार नाही, ती धूळ धुवून टाकील. भावबंधांना बोलून त्यांना प्यायला देईल. आणि आतून म्हणत होता, देवा मी काही येडाय का एकटा उद्धारून जायला, यांचा उद्धार कोणी करायचा. बायकोला लग्नात वचन दिले, अग्नीसमोर ब्राह्मणासमोर, धर्म करील तुझ्याबरोबर, अर्थ म्हणजे पैसा तुझ्याबरोबर, काम भोग तुझ्याबरोबर आणि मोक्षही तुझ्याबरोबर. धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी नातिचरामी, मग अतिचार करणार नाही हे वचन द्यावं लागतं बायकोला. ब्राह्मणासमोर कन्यादान करताना कौमार्याच्या कनक कांतेने झळाळणारं कन्यारत्न दान करणं हे पृथ्वीदानाचं पुण्य आहे. आमच्याचा सर्वात मोठा संकल्प हा कन्यादानाचा आहे. सप्तपदी लाजा होम करताना हे वचन द्यावं लागतं बायकोला की जे करील ते तुझ्याबरोबर. एकटा पंढरपूरला नाही जाणार, एकटा पैसे कमवून कपाटात नाही ठेवणार, जे जे करील तुझ्याबरोबर. ही अद्भुत व्यवस्था आपल्या वैदिक धर्मात आहे. ती जगाला दाखवण्यासाठी राम आले होते ना. इथे उपकारासाठी दुसरं काय काम होतं. आणि हे कबूल करत होता आतून लंगटीवाला केवट, की त्यांनाही तीर्थ कसं प्यायला दाखवतो आणि प्यायला दिलं का त्यांचा उद्धार होईल. लक्षात घ्या, अकाल मृत्यूहरणम, सर्व व्याधी म्हणजे रोग विनाशनम. सद्गुरु श्रीराम चरणोदक पित्वा जठरे धारियाम हम करिशे. रामरायाच्या पायाचं तीर्थ पिल्यावर कुठला रोग आणि कुठलं दुःख राहील हो. सगळ्या तीर्थाचं सार आहे ना ते. सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझे मना. गुरूंच्या चरणारविंदांच्या, आपल्या उपास देवतेच्या चरणारविंदांच्या जवळ जे सामर्थ्य कुठंच नाही. सगळ्यांना प्यायला देईल म्हणजे त्यांचा उद्धार करायलासाठी. बर बाबा बोलो बायका पोरांना. धावत गेला, एक हांडावर पाणी आणि एक काठोट आणली. सगळे गबाळ गोळा करून आणलं. गावातले गल्लीतले मळ्यात राहत होते, तळ्यात राहत होते, अख्खे काय करून राहिले. चला ना, चमत्कार आहे, असं आहे तसं आहे. सगळे आले. काहीच माहीत नव्हतं लोकांना. जोपर्यंत सुरूने तोर कळतच नव्हतं कोण बाबा आणणार आहे आणि तो काय सांगणार आहे. मग याच्यापेक्षा मोठा मिळत नाही का. लई पडले ढीकच्या ढीक, ढीकच्या ढीक बाबा पडले. पण सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाची निष्ठापूर्वक शक्ती घेऊन जगाच्या कल्याणासाठी निष्काम सेवा करणारे फार थोडे आहेत. लक्षात घ्या, हा पोट भरायचा धंदा नाही आहे. 22,000 प्रवचने केले भाऊ पाटीलने आजपर्यंत. सद्गुरूंच्या प्रेरणेनं, कृपेनं, आशीर्वादानं आजपर्यंत कोणासमोर हात नाही पसरला. ठीक आहे, द्यावं लागतं, घ्यावं लागतं. गाडी आहे, टोल आहे, ड्रायव्हर आहे, डिझेल आहे, पण त्याचा अर्थ असा नाही. धर्माचा धंदा की धंद्याचा धर्म हे ज्याला कळत नाही त्याने कशाला जागावं.
जनावर बरी धर्माचा धंदा करून जगतात. जनावर बरी धंद्याचा धर्म करा. जो धंदा असेल त्याला धर्म मान्य करा. लक्षात घ्या. सजन कसाया विकू लागे मांस आणि मळा सावत्याचा खुरपू लागे. सावता माळ्याचा वंश माळी म्हणून जन्माला आला. स्वधर्मम निधनश्रेया मळा केला, पण मळा करता करता पांडुरंगाच्या भक्तीचा मळा केला. त्यांचा देव पांडुरंगाच्या मंदिरात नव्हता. कांदा मुळा भाजीत पांडुरंग पाहिला. सर्वव्यापी सर्वांतरामी सर्वसाक्षी सर्वातीत सावतोबा म्हणतायत. कांदा मुळा भाजी हो, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी माझी अवघी विठाई माझी माझी अवघी विठाई माझी माझी अवघी विठाई माझी माझी अवघी विठाई. मोठ नाडा वीर दोरी मोठ नाडा वीर दोरी सावत्याने केला मळा सावत्याने केला मळा. मळा रे सावता सावताने केला मळा केला मळा केला मळा सावत्याने केला मळा सावताने केला मळा सावताने केला मळा विठ्ठल पायी विठ्ठल 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 विठ्ठला मळा 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 विठ्ठल 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 माय बाबा पांडुरंग 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 कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी 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 अवघी विठाई माझी माझी अवघी विठाई. आतडे जेवढे पिळले तेवढ्या टाळ्याने मिळाला. तुम क्या जानो क्या हरकती लिया है. पलंग तोड. कळलं असताना तुम्हाला या हरकती काय चीज आहे. जाने वो पहचाने मोर का नाच मुर्गी क्या जाने. सोपं नाही बेटा. का सांगतो तुम्ही तुम्हाला. स्वधर्मम निधनम श्रेया परधर्मो भयावहा. होडी चालवणं हा धर्म आहे आणि तो धर्म
एवढा प्रचंड निष्ठेने करत होता की धर्ममूर्ती राम समोर आहे, पण त्याने स्वतःचा धर्म नाही सोडला. आधी पाय धुईल, याचा अर्थ संधीचं सोनं करेल. सगळ्यांना वाटून दिलं तीर्थ. काही जादू आहे का? म्हण नाही. बसू का होडीत? बसवा. होडीत बसवलं राम लक्ष्मण सीता. ब्रह्मांड नायक आपल्या पात्रात येतोय. गंगा मैला तुफान आलं, महापूर आला, उचंबळायला लागली, उसळायला लागली. एवढ्या डोक्यावर आल्या लाटा, होडी गाडा 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 करायला लागली. एरवी कुत्र्यालाही हाड म्हणायची ताकद नसलेला लंगोटीवाला नावाडी केवट आज राम राय होडीत आल्यावर केवढा झाला. गंगामाईवर रुबाब करायला लागला. हे गंगामाई, मेरी नैया में लक्ष्मण राम. हे गंगा मैया धीरे बहो मेरी नैया में, मोरी नैया में लक्ष्मण राम. गंगा मैया धीरे बहो. कौन की नैया कौन की गंगा, कौन की नैया कौन की गंगा, कौन के लक्ष्मण राम. गंगा मैया धीरे बहो मोरी नैया में लक्ष्मण राम. गंगा मैया धीरे बहो. काट की नैया भगीरथ की गंगा, काट की नैया भगीरथ की गंगा. राजा दशरथ के लक्ष्मण राम. गंगा मैया धीरे बहो मेरी नैया में लक्ष्मण राम. गंगा मैया धीरे चलो. काहे आए गंगा काहे आए नैया, काहे आए गंगा काहे आए मैया. का करे नैया का करे गंगा, का करे नैया का करे गंगा. मोरी नैया में हो नैया में लक्ष्मण राम. गंगा मैया धीरे बहो मोरी नैया में लक्ष्मण राम. गंगा मैया धीरे अनंत कोटी ब्रह्मांड चक्कर चालक परब्रह्म परमात्मा त्या लंगोटीवाल्याला म्हणतो आम्हाला तिकडे घेऊन जा. आणि तो म्हणतो माझ्या घाटावर आला मी पार करेल. जेव्हा तुझ्या घाटावर येईल तेव्हा तू पार कर, बाकी काहीच नको. पंढरपूरला जायचे पूर्वी जुनी गोष्ट आमच्या लहानपणी. तो मोठा पूल नव्हता. बरं आषाढी यात्रा पावसाळ्यात कधी कधी एवढा महापूर यायचा, सगळे लोक जायचे आणि चंद्रभागेच्या अलीकडेच बसायचे. एवढा पूर चंद्रभागेला आषाढीला की गावात जायला पूल नाही, जागा नाही. 8-10 मैल पलीकडे जाऊन मग असं यायचं. बायांजवळ पैसे का टाईम आहे का, गाय गरीब बाया म्हाताऱ्या कोताऱ्या तिथं चंद्रभागेच्या त्या काठावर बसून पांडुरंगाचं मंदिर पाहायच्या. आम्हाला नाही येता येत रे, घर सोडलं, दार सोडलं, गाव सोडलं, तालुका सोडला, पायी पायी तुझ्या दाराशी आलो रे पांडुरंगा. ही चंद्रभागा येऊ दे ना आम्हाला तुझ्याकडे. अरे आम्ही तर आबलाच आहे ना, पण तू सर्व समर्थ आहेस ना, तू मोठा आहे ना, मग आम्हाला येता येत नाही, तू येशील ना आमच्याकडे. तिथूनच प्रार्थना, जरा अलीकडे ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरले चंद्रभागा. हा हा जरा अलीकडे ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. हा हा जरा अलीकडे ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरले चंद्रभागा. जरा अलीकडे ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. ओ नदी भरली चंद्रभागा, ओ नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा. ओ जरा अलीकडे ये मला पलीकडने
पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा जरा अलीकडे ये मला पलीकडे पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा. जरा घड्याळ पहा दत्त महाराज. सगळं भजन पूर्ण म्हटल्यावर पुढच्या वर्षी बोलावतील का हे? थोडं अर्धवट ठेव, रिझर्व ठेव. गंगा पार केली, भगवंताला लोटांगण घातलं, खूप मस्ती केली देवा, खूप तुझ्याशी गडबड केली. अरे मला खूप आवडलं. आज वनवासात येऊन 6 दिवस झाले, आजपर्यंत रामराय हसले नव्हते. त्या केवटच्या त्या नावाड्याचा बाल स्वभाव भक्तीचा पाहून रामराय हसत होते. काय देऊ? काहीच नाही. आता ही होडी होडी नाही रामराया, हे तुझं मंदिर आहे. तुम्हाला कुठं जायचं तिकडे जा. मी आता इथंच बसल. रोज हिला आंघोळ घालील, हिला जंगलातल्या फुलाने सजवील, आणला बायकोने टिफिन तर नैवेद्य करेल आणि 24 तास या होडीत नाही, आता या मंदिरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रात्रंदिवस फक्त एकच काम. कोणतं करेन? हाताने टाळी, मुखाने राम. श्रीराम जय राम, जय जय राम. हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओ हाताने वाह, हाताने वाह रे वाह 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 वाह. बस 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 बस. तो करत होता, आपणही करत राहू. ही जीवनाची धन्यता. आणखी काय राहिलं? कुठे वेदन, कुठे ज्ञान घेऊन बसले. एक 10 मिनटं देता का मंडळी मला? अजून फक्त 10 मिनटं. बबलू एक 10 मिनटं. हां, आता रामराय अयोध्या सोडून इकडे आले. तिकडे काय झालं? एक 10 मिनटं पाहू. आपण जाऊ मग आपल्या घरी. चालेल ना? शुभांगी चालेल का बाई? तुला लांब जायचं ना? आज श्रीराम जाऊन 6 दिवस झाले होते. रामराय गेल्यापासून दशरथाच्या तोंडात तीळ भिजला नाही, म्हणजे थेंबर पाणी नाही, अन्नाचा विषय नाही. राम 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 राम. कैकई चांडाळली, काय मिळवलंस का तू? रामाला वनवासात पाठवून भरताला राज्य मागितलं. तुला काय मिळालं ग? अगं तुझ्या पोराला राजा करायचं मला सांगायचं ग. अशा 100 अयोध्या उभ्या करेल एवढं सामर्थ्य होतं तुझ्या नवऱ्यात ग चांडाळली. पण रामाला वनवासात नको पाठवायला होतं. राम नाही पाठवला, चांडाळली. माझा प्राण पाठवलास ग तू. तुझ्या हातानं तू सौभाग्य गमावलं. काय करू काही काय करू ग? कुठल्या जन्माचं वैर फेडलं ग माझ्याशी? कोण आहे रे तिकडे? 100 सैनिक धावले. आज्ञा महाराज उचला, हिचं तोंड नाही पाहिजे मला आता. हिच्या महालातून उचला, मला कौशल्याकडे घेऊन चाला, कौशल्याच्या राजवाड्यात घेऊन चाला. नको नको, ही अपशकुनी मला नकोय, ही विश्वासघाती नकोय. मला हिचं तोंड नाही पाहायचं. चांडाळणी, आजपासून मी तुझा नवरा नाही, तू माझी बायको नाही. माझं बरं वाईट झालं तर माझ्या प्रेताला शिव देऊ नका. ह्या चांडाळणीला उचला. पालखीत टाकलं. लोळा गोळा झालेला दशरथ राजा, ज्याच्या पराक्रमाचा वचक इंद्र चंद्रापर्यंत होता, सम्राट सूर्यवंशाचा मुर्दाभिषिक्त होता, निवडून आलेला नव्हता 5 वर्षापुरता. लोळा गोळा झाला होता. आता कळलं, आता कळलं. कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाच्या वेळी. पण माणूस मस्तीत राहतो, मस्ती करतो. किती मस्ती करा, पण एक दिवस हे सगळं सुटणार आहे याचं भान ठेवा. तुकोबराय म्हणतात भैरवीत म्हण याच्यासाठी.
याच साठी केला होता अट्टहास, याच साठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. शेवटचा क्षण येणार याचं भान ठेवा. दशरथ राजा विसरला होता, आज कळलं कोणीच कोणाचं नाही. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, कोणी सोडवत नाही. सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राहे. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी. एक चक्र पाणी वाचोनिया, एक चक्र पाणी वाचोनिया, एक शूल पाणी वाचोनिया, एक शूल पाणी वाचोनिया. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी. मला कौशल्याकडे घेऊन चला. लोळा घोळा झालेला सम्राट सेवकांनी पालखीत घालून कौशल्याच्या महालात गेलेला, बसून दिला गादीवर लोडवर, धक्का लावून टक्का लावून. निवांत वेळ आहे असं वाटलं सगळ्यांना. आणि राजा दचकला, राजा दचकून उठला. झोपेत तो माणूस तसा. कौशल्या 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 कुठे तू? कौशल्या 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 इकडे. मला भीती वाटते, मला भीती वाटते, मला भीती वाटते. धावत आली कौशल्या. स्वामी कसली भीती? तुम्हाला भीती? सम्राट आहात तुम्ही, इंद्रचंद्रापर्यंत तुमच्या पराक्रमाचा वचक आहे. 1000 सैन्य नंग्या तलवारी घेऊन राजवाड्याच्या भोवती आहे आणि 10,000 सैन्य अयोध्येच्या भोवती आहे. तुम्हाला कसली भीती वाटली? नाही 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 कौशल्या मला धर, मला धर. कौशल्या मला धर, मला भीती वाटते. नाही स्वामी, इथं काहीच भीतीजोगं नाही. आहे आहे कौशल्या 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 मला धर, मला भीती वाटते, मला भीती वाटते. कसली भीती स्वामी? ते बघ भिंतीवर, ते बघ बघ, ते 4 डोळे दिसतात बघ, लाल मोठे मोठे 4 डोळे. ते माझ्याकडे पाहतायत ना कौशल्या, ते माझ्याकडे पाहतायत ना, ते रक्त ओकतायत ना आणि सांगतायत राजा राजा राजा, पुत्र शोकानं मरशील. आम्हाला पुत्र शोकानं मारलं श्रावण बाळाच्या निमित्तानं, तू पुत्र शोकानं मरशील राजा राजा. ते बघ ना, ते बघ ना, ते डोळे बघ ना, ते डोळे माझ्याकडे आले ना, मला बघ ना बघ ना. कौशल्या मला धर, कौशल्या मला धर, कौशल्या मला सांभाळ, मला भीती वाटते. ते 4 डोळे रक्त ओकून राहिले. स्वामी तुम्हाला भ्रम झालाय. कसले डोळे? इथं काही नाही आहे ग, आहे. आता आठवण आली. तेव्हा कुठे गेलं होतं लक्ष? आई बापाला, आंधळ्या आई बापाला काशीला घेऊन जाणाऱ्या श्रावण बाळाला पाणी घेताना कारणाशिवाय मारला रे. आणि हरीण समजून बुडबड्याचा आवाजाने बाण ठोकला, लक्षवेधी बाण, आणि आरपार गेला श्रावण बाळाच्या. तोही मेला आणि त्याच्या शोकानं त्याची वृद्ध आई बाप. एका बाणात 3 ब्रह्महत्या झाली होती आणि शाप दिला होता श्रावण बाळाच्या आई वडिलांनी. आमचा काही संबंध नव्हता राजा, का मारलंस आमच्या बाळाला? आमच्या आंधळ्याची काठी का केलीस तू अशी? तोडून टाकलीस रे. आम्ही कोणाच्या भरोश्यावर जागू राजा?
कोण देईल आम्हाला आता? जा राजा राजा राजा, आम्हाला पुत्र शोकानं मारायला भाग पडला. दशरथ पुत्र शोकानं मरतोय आणि तू पण एक दिवस पुत्र शोकानं मरशील. शाप दिला होता हे कोणालाच माहीत नाही राजाशिवाय. आज कबूल झाला. कौसल्या, असं असं माझ्या हातून घडलं. ते 4 डोळे बघ दिसत आहेत. डोळे नव्हते तेव्हा उभं राहतं ते कर्म. मरताना आठवतं. अशा गोष्टी नसत्या केल्या तर बरं झालं असतं. मग अशा केल्याच कशाला? अशा गोष्टी केल्या असत्या तर बरं झालं असतं. मग का नाही केल्या? तुझ्या गावात आलं होतं ना भगवंताचं चरित्रामृत, तुझ्या गावात आलं होतं भगवंताचं नामामृत, तुझ्या गावात आलं होतं भगवंताचं तत्वामृत, तुझ्या गावात आलं होतं बोधामृत. कोणाला तिकीट नव्हे ना, फुकट ऐकायचं आहे ना. सेवितो हा रस वाटितो आणि का. वर्गणी काढली असेल पण सक्ती नाहीये. दिले असेल त्यांना धन्यवाद, देणार असतील त्यांना धन्यवाद, नाही दिली त्यांना धन्यवाद. पण लक्षात घ्या, जगातल्या सर्वोच्च गोष्टी विकत मिळत नाही. सूर्याच्या प्रकाशाला बिल नाहीये. या लाईटला बिल आहे. नळात घरात नळ घेतलं तर ग्रामपंचायत बिल घेते. पावसाचं कोणी बिल घेतलंय का? बबनराव सिरियस झाले तर ऑक्सिजन लावलं तर बिल भरायचं आहे आणि आपण रोज घेतो त्याचं कोणी बिल दिलंय? ती व्यवस्था त्यांनी केली आहे. पण त्याचबरोबर व्यवस्थेचा संयमन शिकवलाय. आणि तो संयम म्हणजे काय, ती मर्यादा म्हणजे काय, ती लक्ष्मण रेषा म्हणजे काय, ती कशी पाळायची, कशी सांभाळायची, याचं ज्वलंत दिव्य उदाहरण मर्यादा पुरुषोत्तम परब्रह्म परमात्मा श्रीरामरायाचं चरित्र आहे. म्हणून या, ऐका. खूप दिशा मिळेल, खूप प्रेरणा मिळेल, खूप शक्ती मिळेल, खूप उत्साह मिळेल, खूप पुण्यही मिळेल आणि खूप ज्ञानही मिळेल. एवढा खजिना घेऊन आलो आहे. घ्या. 4 दिवस ते गेले, 3च शिल्लक आहे. कौसल्या, मला सांभाळ, मला सांभाळ, मला सांभाळ. काय करील आता, काय सांभाळील? राम 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 6 वेळा राम म्हटला आणि दशरथ राजा गेला. गोस्वामी लिहित आहेत, जियन मरण दशरथ पावा, अंडे अनेक अमूल जस छावा. जियत राम बदन निहारा, राम वीर करी मरण सवारा. राम 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 हाकार सुटला. अयोध्या नगरी शोक सागरात बुडाली. 4 मुलं होते, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. राम लक्ष्मण वनात गेले होते आणि भरत शत्रुघ्नांना निहाल महाराजा श्वेतकेतूंकडे मामाच्या घरी गेले होते. भाग्याची गती अवघड आहे. ज्यांच्या पोटी देव आले त्यांना नाही सुटलं कर्म रे. काय सांगू तुम्हाला. ज्याचे कर्म घेती झोले तिथे कोणाचे ना चाले. एवढे कृष्णाचे वैभव. हे देवाचं वैभव आहे कर्मगतीचं. काय वैभव आहे? एवढे कृष्णाचे वैभव. बंदी पडले वसुदेव, एवढे कृष्णाचे वैभव. बंदी पडले वसुदेव, हो एवढे कृष्णाचे वैभव. बंदी पडले एवढे कृष्णाचे वैभव. एवढे कृष्णाचे वैभव. हा 4घे पुत्र दशरथाला अंतकाळी तो एकला. एवढे कृष्णाचे वैभव. एवढे कृष्णाचे एवढे कृष्णाचे वैभव.
बंदी पडले वसुदेव एवढे कृष्णाचे वैभव बंदी पडले वसुदेव एवढे कृष्णाचे वैभव बंदी पडले वसुदेव एवढे कृष्णाचे वायू वेगानं दशरथ आपलं कुलगुरू वसिष्ठांनी पत्र घेऊन 4 दूत पाठवले. 10 किलोमीटर घोडे बदलण्याची व्यवस्था केली होती. असंच जा आणि भरत शत्रुघ्नाला घेऊन या, सांगू नका इथं काय झालंय, त्यांना माहीत नाहीये. खाऊ पाठवला, कपडे पाठवले, शंका येऊ नये म्हणून. असा गुरु पाहिजे. भरताचं आगमन आहे, आधी रामरायाला भेटतो म्हणून कैकईच्या महालात राम आहेत म्हणून गेला आणि ती पांढऱ्या कपाळानं आरती घेऊन उभी होती. या भावी सम्राट स्वागत आहे. म्हणजे काय गाई, तू राजा झालास. अगं आपल्यात तर मोठ्या मुलाला राज्य देतात. छोड रे, मी कपट केलं. काय केलं? 2 वर मागितले होते, ते मिळाले होते पण मी वापरले नव्हते. तुझ्या अप्रोक्ष तुझ्या बापाने म्हातार चढ झाल्यासारखा तू मामाला आणि इतर राज्यकारभाराचा अभिषेक डिक्लेअर केला. मी फक्कड म्हणून जिवंत राहिली. तुझ्यासाठी राज्य मागितलं, रामासाठी वनवास मागितलं. ये औक्षण करून घ्या. आणि तलवार उपसली भरतानी. चांडाळी, काय बोलतीस ग, काय बोलतीस तू? माझ्यासाठी राज्य, दादाला वनवास. तुझ्या जिभेला किडे नाही पडले का? तुझ्या जिभेचे तुकडे नाही झाले का चांडाळी? माझ्यामुळे माझ्या दादाला वनवास मिळाला ग. माझा जन्म झाला, माझं नरक का नाही दाबलं? रामराया कुठे, रामराया कुठे, माझे बाबा कुठे? म्हणाले ते वय झालं गेले. अरे बाप रे, वाटोळ केलंच ग, वाटोळ. तलवार घेऊन धावला, मुंडीच उतरवून टाकतो तुझी. पण काय करू, तलवार फेकून दिली. माझा राम तुला आई म्हणतो म्हणून सोडली ग. आई शब्दाचा एवढा गौरव, एवढा गुन्हा करूनही तिला मारलं नाही, कारण माझा राम तुला आई म्हणतोय. या आई शब्दाचा महिमा भारतीय वेदांपासून तर समाजकारणापर्यंत एवढा जबरदस्त आहे, जगात कुठं पाहायला मिळणार नाही. धावत गेला कौसल्याकडं. तिथं शोक सागरात बुडाली होती. झालं का तुझ्या आईच्या आणि तुझ्या मनासारखं चांडाळा? हंबाडा फोडला. नाही मम्मी, नाही कौसल्या माते, नाही, माझं काहीच म्हणणं नाही. मला माहीत पण नाही मी मामाच्या घरी होतो. याच्यात जर माझा सहभाग असेल तर जगातल्या सगळ्यात मोठ्या पाप्याचे पाप माझ्या नावावर पडतील. किडे पडून मरेल मी, अनंत जन्मी नरकात जाईल मी. मला काही माहीत नाही, मला काही माहीत नाही. त्याचा तो बालक भाव, निष्पापतेचा, निरागसतेचा, प्रामाणिकपणाचा ओळखला. कौशल्याने मिठीत घेतला. सोडून दे बेटा, जे झालं ते. कुलगुरू वसिष्ठांचं आगमन आहे. तू येईपर्यंत महाराजा दशरथांचं प्रेत औषधयुक्त त्याला ठेवलंय. प्रेत जास्त वेळ ठेवत नाही. चल, राम लक्ष्मण इथं नाही, आता त्यांची अंत्येष्टी करून घे. सम्राटाला शोभेल अशी प्रेतयात्रा काढली शरयू नदीच्या काठावर. आणि त्यानंतरचे सगळे और्धदेही कर्म झाले. दशक्रिया 11वा, 12वा, 13वा. काय आहे हे? कशा करता करायचं? माणूस गेल्यावर का करायचं? कोणी करायचं? त्याचा काय उपयोग आहे? 10 दिवस सुतक धरायचं म्हणजे काय करायचं? सुतक का धरायचं? कोणी धरायचं? किती धरायचं? सुतकात काय करायचं? काय काय नाही करायचं? याचा संपूर्ण सूक्ष्म विचार आपल्या भारतीय धर्मग्रंथात आहे. धर्मसिंधू विकत आणा, निर्णय सिंधू विकत आणा, विचार सिंधू विकत आणा, दातेंचं पंचांग विकत आणा. शेवटचे 4 पानं दिले. सुतक कोणाचं किती धरायचं असतं, उत्सव सुतकात कसे करायचे असतात. आपण घरामध्ये सुतक पडलं का देवालाही सुतक. पूजा कोण करतो? बाबा नाही, आता आमच्या घरात सुतक आहे. अरे तुला सुतक आहे, देवघरातलं कसं सुतक आहे? मग कोण पूजा करील? शास्त्र असं म्हणतं आहे, ज्यांना सुतक पडलंय त्यांच्या घरातल्या ज्या मुलांचे किंवा मुलींचे काळजीपूर्वक ऐका, ज्यांच्या घरात सुतक पडलंय त्यांच्या घरातल्या लहान मुलांचं मुलींचं जे लग्न झाले नाही त्यांना सुतक नसतं. लग्नाच्या आधी बाळांना सुतक नसतं, भले तो घोडनवरा असला तरीही. म्हणून त्यानं स्नान करून देवघरातली पूजा करावी, मग आपल्या परिवारात जावं.
सुतक पडलं असेल तर आपले काही गोष्टी करता येतात, काही करता येत नाही. कारण असं आहे, गणपती बसवता उत्सवात पहिल्या दिवशी सुतक असलं तर गणपती बसवता येत नाही, पण दुसऱ्या दिवशी सुतक फिटलं तर गणपती बसवता येतो का? येतो का? नाही. तिसऱ्या दिवशी सुतक फिटलं, चौथ्या दिवशी तरी गणपती बसवता येत नाही. पहिल्या दिवशी बसला तरच गणपती बसतो भाद्रपदात, परत गणपती बसत नाही. पण नवरात्राचं तसं नाही आहे. नवरात्र बसताना घटस्थापनेच्या दिवशी सुतक असेल एखाद्या कुळाला, परिवाराला, पण 2 दिवसांनी, 1 दिवसांनी, 3 दिवसांनी, 4 दिवसांनी सुतक फिटलं तर नवरात्र बसवायचं असतं. 1 दिवस शिल्लक राहिला तरी घटस्थापना केली तरी 9 दिवसाचं पुण्य मिळतं. एवढी धर्मशास्त्रात मर्यादा आहे, माहीतच नाही कोणाला. गणपती बसवला आणि मग सुतक पडलं तर आपल्या घरातली लग्न झालेली मुलं किंवा मुली किंवा शेजाऱ्या पाजारच्या मुलांना बोलवायचं, त्यांच्याकडून साखरेचा नैवेद्य दाखवून तो गणपती विसर्जन करायचा. सुतकाच्या घरात गणपती ठेवत नाही. काही लोक विचारतात, आमच्या सुनबाईला दिवस गेलेत, मग गणपती बुडवावा की नाही गणपती उत्सवाचा? ह्या गणपतीचा आणि त्या गणपतीचा काही संबंध नाही. तो 10 दिवसापुरता आहे. गणपती बुडवायचाच असतो. बावळटपणा करू नका. नवरात्राचं तसंच आहे. 1 दिवस शिल्लक राहिला तरी नवरात्र बसवा, नाही तर क्रोध होईल त्या जगदंबेचा. 10व्या दिवशीच करायचा. कारण का? ज्या शरीरातून ते प्रेतात्मा बाहेर पडला, जीवात्मा बाहेर पडला, त्याचं सगळं प्रेम आपल्या शरीरावर असतं आयुष्यभर. म्हणून मेल्यावर बाहेर पडला तरी तो जीवात्मा शरीराभोवती फिरत राहतो. शरीर ज्या घरात आहे, दुकानात आहे, परिवारात आहे, रानात आहे, शेतात आहे, तिथं फिरत राहतो 10 दिवसपर्यंत. म्हणून त्याला त्रास होऊ नये, त्याला बरं वाटावं म्हणून दाढ्या वाढून बसायचं. गोड खायचं नाही, हसायचं नाही, खेळायचं नाही, नवीन कपडे नाही, खरेदी नाही, सुतकात शांत का राहायचं? तो 10 दिवस फिरतोय. आपला बाप आजोबा कोणी असेल तो, आणि त्याच्यासमोर आपण कसं राहायचं? शांततेनं. 10व्या दिवसापर्यंत तो फिरत राहतो. थोडं विसरतो, हळूहळू हळूहळू. जसं धूळ उडाल्यावर रस्ता दिसत नाही तसं होतं पुढे. तो विसरून जातो, मायेचा पडदा येतो, आणि 10व्या दिवशी तो आपले कर्म भोगायला या जगातून दुसऱ्या लोकात निघून जातो. तो इथून गेला की नाही त्याची टेस्टिंग म्हणजे कावळा शिवायची पद्धत आहे. 10व्या दिवशी त्याच्यासाठी पिंड करायचा. तो जर तिथं शिल्लक असला, त्याच्या वासना शिल्लक असल्या, तो आसक्त चित्त असला, तो अडकला असला तर तो इथून जात नाही. मग माझं घर नाही, माझं शरीर नाही, शरीर जाळून टाकलं, मग राख माझी आहे, त्या राखेवर जाऊन बसतो. मग राख विसर्जन करायची, मग आस्थीवर जाऊन बसतो, आस्थी विसर्जन करायच्या, मग त्याला काही शिल्लकच नाही. मग त्याच्या नावाचा पिंड दिला का तो पिंडावर बसतो. मेलेल्या माणसाचा प्रेतात्मा कावळ्यांना दिसतो. कावळ्याला काही घेणं देणं नाही. कावळ्याला भूक लागली पिंड खायला, पण तो अंगठ्या एवढा असतो प्रेतात्मा. तो कावळ्याला येऊ देत नाही, माझा पिंड आहे. कावळा जवळ जातो आणि पुन्हा मागे जातो. लोकांना वाटतं कावळ्याच्या रूपात तो येतो. नाही. वायरमन जसं वायरमध्ये करंट आहे की नाही, टेस्टर लावतो, तसा कावळा हा टेस्टर आहे. तो शिवला याचा अर्थ प्रेतात्मा आपलं कर्म भोगायला निघून गेला. ही खरी शास्त्राची परंपरा आहे, पद्धत आहे. म्हणून 10व्या दिवसापर्यंत पाळायचे असते. काही बावळट लोक 10व्या 5व्या दिवशी करायला लागले. असं कुठे चालतंय का? मग सोमवारचा उपवास रविवारी का करत नाही? एकादशीचा उपवास पंचमीला का करत नाही? चतुर्थीचा उपवास तृतीयेला का करत नाही? 10व्याच दिवशी झाला पाहिजे, नाही तर शाप मिळेल पितृगणांचा, वाट लागेल. दाण्याला दाणा लागत नाही, पाठीला पाठ लागत नाही, रुपयाला रुपया लागत नाही. हिंडा दाड्या वाढून बोंब मारीत, मग हिंडा नागबाल्या करीत त्र्यंबकला नाशिकला जाऊन. याच्यापेक्षा करा. स्त्रियांसाठी वेगळं पिंडदान नाही, 10व्याचं फक्त आहे, वर्षश्राद्धाचं आहे. वर्षश्राद्ध का करायचं तर 365 दिवस तो तुम्हाला कंटाळा तर नाही आला? रामराय राहिले बाजूला, हे काय सुतकाचे काढणारे घ्यायला. स्त्रियांना स्वतंत्र पिंडाचा अधिकार नाही, पण ती जर सुवासीन गेली तर पितृपक्षात तिला आहेर नवमीचं स्वतंत्र श्राद्ध अधिकार तिचा. आहेर नवमी तिची, कारण ती आहेर गेली. पण तोपर्यंतच करा जोपर्यंत तिचा नवरा जिवंत आहे. तिचा नवरा मेल्यावर तिला आहेर नवमीचा अधिकार संपला. बावळटपणा करू नका. माझी आजी सासू आहे जायले, तोंड कुटुक तुझं भावाने.
आहे नोमी तोपर्यंतच करा जोपर्यंत तिचा नवरा जिवंत आहे. नवरा मेल्यावर आहे नोमी करायची नाही. शास्त्राच्या विरुद्ध करू नका. घ्याल धसकटं भरून घेण्यान देण्याचे. लक्षात घ्या मी का सांगतोय. पोट तिडकीने सांगतो. खेड्यापाड्यात एवढी रूढी, एवढी अज्ञान, एवढी परंपरा आणि वाट लागून चालली सगळी धर्माची बिन संसाराची. धड न संसार धड झाला न परमार्थ धड झाला. मग हिंडा बोंब मारीत असे मध्येच. मी का सांगतोय तुम्हाला. 5.5 महिन्याचं श्राद्ध आहे. वर्ष श्राद्ध 2 दिवस असतं. अब्दी उनाब्दी ब्राह्मणाला विचारा. आपण ते काहीच करत नाही. 365 दिवस तो प्रेतात्मा तिथून याच्यात प्रेत येऊन प्रेत लोकात जाण्यापर्यंत, पितृलोकात जाण्यापर्यंत इथून त्याला 365 दिवस लागतात. 365व्या दिवशी तो बरोबर वर्ष श्राद्धाच्या दिवशी तो त्या सीमेवर असतो. पलीकडे पितृलोक आणि इकडे आपला मृत्यूलोक. तिथून जर त्याने मागे वळून पाहिलं आणि त्याला जर हंबारडा फुटला घरादाराचा, पैशाचा, पुत्रांचा, नातवांचा, तर परत येईल. काही आशा आहे. व्यायल्या की वासर सोडून जातच नाही रानात. गेल्या हाणून मारून तर वेशीपासून परत पडत येतं हुंबरत. असा जर हुंबरत तो आला तर त्यालाही सुख नाही, तुम्हाला सुख नाही. तो तिथून परत येऊ नये. 365 दिवसांनी वर्षाच्या प्रवासानंतर तिथून धक्का मारून त्याला पितृयोनीत पाठवून द्यायचा. म्हणून वर्ष श्राद्ध हे वर्ष श्राद्धाच्या दिवशीच करायचं. आदल्या दिवशी करा आणि जिवंत वारी करा. हा गाढवपणा सोडून द्या. बरोबर ज्या तिथीला तो गेलाय त्याच तिथीला आता अधिक मास आला. आता काय करणार. 13 महिने ज्येष्ठात जर कोणी वारला असेल तर अधिकात त्याचं वर्ष श्राद्ध करा. अधिक सोडून 13व्या महिन्यात करू नका. त्यालाही त्रास आणि तुम्हाला त्रास होईल. जाऊ द्या राम कथा घेऊन नये. काय चाललं आपलं वेळा आंबाला तू उद्योग केला. नाही बरोबर. 2दा बोटं केले. सांगा कशाला सांगा. समाजाला पाहिजे. शिव 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 शिव. औरदोदिक झालं. दशरथ राजाचं दरबार भरला. कुलगुरू वसिष्ठांनी सांगितलं महाराज दशरथाची इच्छा होती. आरतीची तयारी करा. 5 मिनिटात आरती होणार आहे. पेटवायला घ्या आरत्या. उठू नका कोणी. की दशरथ महाराजांची इच्छा होती भरतानी गादी सांभाळावी. त्याप्रमाणे गादी सांभाळावी. राजाशिवाय रिकामी गादी ठेवू नये. भरत उभा राहिला. महाराजा दशरथांची इच्छा होती की बळजबरी त्यांच्याकडून वधवून घेतली होती. कोणाला उत्तर देता आलं नाही. खूप मोठा संवाद आहे. कुलगुरू वसिष्ठ वेदवत्ते महापुरुष भरतासमोर हात जोडून उभे राहिले. आम्ही धर्मशास्त्र वाचतो आणि तसं जगतो. भरता तू जे बोलतो ते धर्मशास्त्र बोलतो. तू जे वागतो ते धर्मशास्त्र वागतो. धर्मसार भरत तू आहेस. भरताला नाव दिलं धर्मसार भरत. मी कोणाचं ऐकणार नाही. पहिल्यांदा दादाकडे जाईल. माझा रामराया कुठे त्याला भेटेल. त्याच्यापुढे क्षमा मागेल माझ्या आईच्या वतीनं, माझ्या वतीनं, तुमच्या वतीनं. आणि त्याला परत घेऊन येईल. रामाला परत नाही आणलं तर परत राजवाड्यात येणार नाही अशी प्रतिज्ञा केली आहे. किती तारखेला जायचं आहे म्हणे. अमुक तारखेला. लोक म्हणे आम्ही येऊ का. चला. अख्खे लोक निघाले. राजमाता निघाल्या. सगळेजण रामराया चित्रकूट पर्वतावर होते. त्यांना भेटायचं, परत घेऊन यायचं. या हिशोबाने भरत निघाला. 1 मिनिटात भजन होईल आणि त्यानंतर आरती. भरत निघाला कुठे. भरत चले चित्रकूट हो रामा. राम को मनाने भरत चले चित्रकूट हो रामा. राम को मनाने, राम को मनाने सिया लखन को रुझाने. राम को मनाने सिया लखन को रुझाने. भरत चले चित्रकूट हो रामा. राम को मनाने भरत चले चित्रकूट हो रामा. राम को मनाने.
तन पुलकित अति सजल नयन भरी तन पुलकित अति सजल नयन भरी सिर परल से जट जूटे हो रामा राम को मनाने भरत चले चित्रकूट रामा राम को मनाने छल बिलखट छन प्रेम मगन मन छल बिलछन खट प्रेम मगन मन मन करे 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 धीरज मन मन करे मन करे मन करे मन करे धीरज छूटे राम राम को मनाने भरत चले चित्रकूट हो रामा राम को मनाने राम को मनाने सिया लखन को रुझाने 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 भरत चले चित्रकूट हो रामा राम को मनाने भरत चले चित्रकूट रामा राम को मना चौथ्या दिवसाच्या कथेला विराम पावतोय. भरत उद्या रात्री 8 वाजता पोहोचणार आहे रामरायाजवळ. मग ती भेट, तो प्रसंग, रामायणातला अद्भुत प्रसंग, अलौकिक प्रसंग, अद्वितीय प्रसंग, थरार ब्रह्मांड, 2 भावांच्या प्रेमाच्या दर्शनानं पाषाण वितळला. तो प्रसंग आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जा भारतीय कुटुंब व्यवस्थेतला सर्वात मोठा दुवा काय असतो त्याचं दर्शन, त्याचं ज्ञान होण्यासाठी उद्या 8 वाजता रात्री येण्याची प्रार्थना करतो. आणि त्यानंतर रामरायाच्या दिव्य चरित्राचा पुढचा प्रवास सुरू होईल. इतकी सुंदर व्यवस्था, इतकी अफाट गर्दी, मोठीची मोठी, इतकं मोठं स्टेज, इतका मोठा लाऊडस्पीकर, इतकी मोठी मोठी माणसं. मग प्रवचन काहून छोटा आणला? जरा मोठा आणायचा ना. हरकत नाही, जेवढा आहे तेवढा प्रयत्न करेन. गुरुकृपेनं, देवाच्या कृपेनं, त्यांच्या शक्तिस्फूर्तीनं झालेली चौथ्या दिवसाची वाङ्मयीन सेवा त्यांच्या चरणावर समर्पित करून आपली रजा घेतो. आरतीची तयारी करा. जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरते. जय देव रत्न खचित परा तुझ गवरी कुमरा. चंदनाची ओटी कुंकुम केश्वरा हिरे जडित मुकुट शोभतो वरा. ऋण झुणती नकोरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरते. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. दास रामाचा वटपाही सदना. दोन्ही हाताने सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती. आरती श्री रामायण जी की,
आरती श्री रामायण जी की टाळी टाळी कलित टाळी. देशीय पीकी आरती श्री रामायण जी की गावत ब्रह्मादिक मुनी नारद बाल्मिक विज्ञान विशारद सुख सनकादिक शेषयरुसारद बरणी पवन सुत कीरती निकी आरती श्री रामायण जी की आरती श्री रामायण जी की गावत वेद पुराण अष्टदश शवशास्त्र सब ग्रंथ नकारस मुनिजन धन संतन को सरवस सारव सम्मत सब ही की आरती श्री रामायण जी की आरती श्री रामायण जी की गावत संतत शंभु भवानी अरुघट संभव मुनि विज्ञानी जासी अधिक विबर जब बखानी काक बुसंडी गरुड़ के ही की आरती श्री रामायण जी की आरती श्री रामायण जी की कलिमल हरणी विषय रस पीकी सुभग सिंगार मुक्ति जुबती की दलन रोग भव मुरियमी की सात मात सब विधि तुलसी की आरती श्री रामायण जी की आरती श्री रामायण जी सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती माळसा जननी प्रसवली पुत्र पुत्र जय गावे जनार्दन नामक देवी त्यागी संसार अंधार कराया प्रकटली तेजाची ज्योती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती त्यांच्या हृदय प्रभू नाम करीते स्वयंचारिणा शिवाचे खरे भक्त परम उभे जे स्थळी तनुसचे उतरी होय पद तुबडी परिणा चिंता भय चिंती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती काढुणी वस्तुगृहे शाळा भक्तीच्या फुलविजात माळा हृदयी शंकर शिव भोळा ज्ञानरस सुर उपदेश नाम शिव घोष अंतरी बनली जागृती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती बांधिले शिवालय कितिका भक्तीचे घडवित जो प्रतिका तयांच्या हृदयी मौनगी स्वामी कापूर लावा कापूर कापूर ओवाळा प्रभू प्रणिती कापूर प्रेमे करोनी आरती ओवाळा. गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती कर्पूर गौरम करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं वसंतम हृदयारिणी भवं भवानी सहितं नमामि कर्पूरपूरे मनोहरेण सुवर्णपात्रोदनवेन प्रदीप्तवासा ससंगदेनम निरांजनम जगदीश कुर्यात जलेन शीतलीकरण पुष्पेन देवता प्रतिबंधनम हस्ताभ्याम आत्मवंदनम असतील फुलं तर आरतीला वाळून देवाला व्हा 3 वेळा देवाला आरती घ्या तुम्ही 3 वेळा घ्या इतरांसाठी घालील लोटांगण वंदेन चरण मडोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आनंद आनंद पूजन भावे वाळीन मने नामा माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मचेन्द्रियात्मा भुजात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यत्यं सकलं प्रयास्मे नारायणास्मि समर्पयामि अच्युतम केशवम राम नारायण व कृष्ण दामोदर वसुदेव हरि श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक राम चंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 ओम नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान
श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मीरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बजरंग बली की जय निवृत्तीनाथ महाराज की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय।